हो नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईज. आणि गाईज ब्लॉग चालू करतानाच सस्पेन्स असं मला ठेवता येत नाही, सांगायला एवढा आनंद होते ना की आत्ताचे जे पुढचे 3-4 ब्लॉग आहे ते तुम्हाला एकदम मजेशीर बघायला भेटणार आहेत. स्वर्गसुखाचा प्रवास जो असतो त्या प्रवासामधले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत. कारण मी चाललो आहे एकविरा आई माऊलीच्या पालखीला, पदयात्रेला चाललेलो आहे. तर पदयात्रेमध्ये जी काही मजा मस्ती असेल आणि जो काही आमचा प्रवास असेल 3 दिवसाचा, तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर काहीच दरवर्षी नवीन कॅलेंडर आल्यावरती, नवीन वर्ष आल्यावरती आम्ही जेवढं एक्सायटेड, म्हणजे जेवढं आम्हाला आतुरता आमच्या वाढदिवसाची किंवा बाकी सणांची नसते, तर सगळ्यात जास्त आतुरता आपल्या आईमाऊलीच्या पालखीची असते. आम्ही तेच बघतो सगळ्यात पहिला का आपल्या आईमाऊलीचा पालखी सोहळा कधी आहे. तर तो दिवस उजाडलेला आहे, उजाडणार आहे लवकरच. तर आज आहे चैत्र महिन्याची चतुर्थी, उद्या पंचमी, परवा षष्ठी, त्याच्यानंतर सप्तमी. तर चैत्राच्या सप्तमीला आपल्या एकविराईची पालखी असते कारले डोंगरावरती. आणि पूर्ण जगभरातून भाविक येतात आईमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी. आणि मागच्याच हप्त्यात एकविराईचं दर्शन घेऊन आलेलो आहे. तर परत आता निघालो आहे आई माऊलीच्या भेटीला, पदयात्रेला, आणि आईच्या भेटीला म्हणजे आईची पालखी घेऊन आईच्या भेटीला. तर आपल्याबरोबर आपले सर्व भाऊ लोक असणार. आणि गाईज आत्ता झालं मस्तपैकी तयार. सकाळचे वाजलेत 7:30. तर आता चाललो आहे बालखुम गावात, कारण मी दरवर्षी बालखुम गावातूनच जातो पालखीला. आणि पालखी आम्ही काही चेंज करत नाही, एकच आम्ही जो रुटीन धरलेला आहे तर त्याच मंडळातून जातो. तर काहीच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि याच्या पुढचे पण जे ब्लॉग असतील कंटिन्यू 3-4 दिवस बघा तुम्ही. जी काय आमची पालखीला मजा असते ती माझ्याकडून, म्हणजे आईमाऊलीचं दर्शन तुम्हाला घेता येईल आपल्या ब्लॉगमध्ये काहीच. तर कंटिन्यू राहा. चला आता मी निघतोय बालखुम गावात जाण्यासाठी. आपले भाऊ लोक सगळे तिकडे वाट बघतात आपली. आणि कोण कोण आहे तुम्हाला ते पण दाखवेल मी आपल्यासोबत पालखीला. तर गाईज चला, बोला आई माऊलीचा उदो उदो. चला तर तुम्ही एकदा प्रिपेरेशन बघा. एक खांद्यावरती बॅग घेतले, कालपासून ती भरून ठेवले, सर्व कपडे वगैरे आणि जे गरजेचं सामान ते घेतले. एक साईड बॅग घेतले, त्याच्यामध्ये आपली पॉवर बँक राहील, चार्जर वगैरे राहील, आणि थोडेफार जे आपल्याजवळ कॅश ठेवता येईल ते, आणि काही जवळ ठेवायचं सामान असतं तो राहील. आणि काय आता निघालो आहे घरातून. तर आपण इथून रिक्षाने जाऊ बालकुमपर्यंत. नंतर मग तिथून आपली जी पालखीचा टेम्पो आहे बॅगांचा, तिथं बॅग ठेवू. आणि आपले भाऊ लोक सर्व जमल्यावरती आणि पालखी तोपर्यंत निघेल गावातून. मग पालखीसोबत पदयात्रा स्टार्ट करू आपण. आणि सकाळचा बघा किती भारी वातावरण आहे. सकाळी तुम्हाला माहिती आहे मी एवढा लवकर उठत पण नाही, पण रात्रभर मला झोपच नाही लागली. सकाळी 4:30 वाजता जरासा डोला लागला, लगेचच मी 6:30 वाजता उठलो. एवढी आतुरता होती ना, एवढी एक्साइटमेंट, खतरनाकवाली एक्साइटमेंट. आणि तुम्हाला ना काहीच दाखवलं नाही. आम्ही 2 हप्ते झाले पालखीची तयारी करतोय. हे आणतोय, ते आणतोय, इकडं जातोय, तिकडं जातोय, असं करतोय, तसं करतोय. पण पहिल्यापासून ब्लॉगमध्ये दाखवलं नाही, कारण आम्हाला नव्हतं दाखवायचं, थोडं सस्पेन्स ठेवायचं होतं. मग आता डायरेक्ट निघालो त्या दिवशी तुम्हाला दाखवते. चला आता जाऊया बालकुम गावात, आणि तिकडून मग पालखीसोबत पुढे निघूया आपल्या जी वाट आहे तिथे. आलेलो आहे बालकुम नाक्यावरती. बघा असे 2 टेम्पो लागलेत. एक टेम्पो आहे बॅगेचा, आणि एक सामानाचा असेल, एक पाण्याचा असेल. तिकडे एक लागलं आहे. 3 टेम्पो टोटल. बॅग देतो ठेवून टेम्पोमध्ये. आपले भाई लोक का अजून झोपलेत. आणि पहिले काहीतरी नाश्ता करू आपण, लाईट असा. हे बघा असा. चला आता ठेवू बॅग. आणि मग कसा मोकळा, जरा वजन उचलून फिरायची गरज नाही आपल्याला मग बॅग एकदा ठेवल्यावर. आणि पालखी पण आता झालेलं आहे, अभिषेक वगैरे करून आईचा मुखवट्याचा. तर आता थोड्याच वेळात निघू आपण. पालखी पण निघाल गावात, फिरवतील पालखी. त्याच्यानंतर मग पुढे चला. पॅटीज घेतल्या खायला, सकाळचा नाश्ता.
कारण भूक लागली भरपूर. इथून स्टार्टर करू आपण, नंतर कॉफी पिऊ, मग पुढं बघू आपण. आई तर बघा पूर्ण तयारी झालेली आहे. आता थोड्याच वेळात आई माऊलीची पालखी वाजत गाजत निघणार आहे बालकुम गावातून. त्याच्या आधी एक कॉफी घ्यायसाठी आले. कॉफी घेऊ इथून, जरा रिफ्रेश वाटेल, मग डायरेक्ट निघू. आता आपण निघाले, पालखी पण आता गावातून. चलो, आता एनर्जी भेटली आपल्याला. काहीच आता पालखी निघाली आहे गावातून. आता तुम्हाला दाखवतो जल्लोष गावातला. आपली गँग आहे, आपले सगळे पदयात्री मित्र. आपले अजून दोघं तिघं कमी आहेत, ते येतात ते लोक पण. यांनी ना सनस्क्रीन आणले, जसं का शेंबूड काढले बघा. हे आम्ही पण लावत घेतले. आता आमच्याजवळ लास्टचा झेंडा ठेवलेला आहे. बाकीचे सगळे जेव्हा पुढे जातील तेव्हा आम्ही मागं असणार आहे लास्टला. आणि नजारा बघा, खूप भारी नजारा आहे पालखीचा. बोला आई माऊलीचा एकविरा माता की हॅलो. अरे आताच चालना चालू केले, लगेच चालू आहे का तुमचा? गाव पण नाही सोडला अजून. काय बोलायचा पोरांना ना. असा लास्टचा झेंडा आम्ही घेऊन चाललेलो आहे ना. आपले सगळे पदयात्री बंधू चाललेत पुढे. पालखी पण गेलेली आहे पुढे. दरवर्षीचा आमचा रस्ता आहे, शॉर्टकट आहे ब्रिजवरती जाण्यासाठी. भाई 3 दिन. काहीच आम्ही ना शॉर्टकट मारला. शॉर्टकट म्हणजे लॉंग कटच पडतो एक प्रकारचा. पण कसा खारेगावातून आम्ही येतो, खारेगावातली पण पालखी बघायला भेटते आम्हाला. तर बघा खारेगावात आलो आहे, हिरादेवी मंदिराच्या इकडं. आता इथून आपण पुढे पुढे जाऊया. खारेगावला आम्ही पष्टू खेळतोय बघा. ही बारीक पोरं भेटल्यात आम्हाला.
आम्ही सगळे पष्टू खेळत बसलोय. आता पोचलोच आहे रेती बंदरला. नेम लावा, नेम लावा. ओ नेम 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 नेम. अरे थांब. तर आता पोचलो रेती बंदरला. तर इथं आम्ही जरा वेळ सावलीचा रस्ता आहे तिकडे थांबणार आहे आणि आता जरा रील्स वगैरे काढत बसणार आहे. नंतर मग मुंब्र्यामध्ये आपली एंट्री होणार आहे. तर मुंब्र्यामध्ये आपला जो नाश्त्याचा स्पॉट आहे सकाळचा, तर तिकडे तुम्हाला दाखवतो मी. चला रासायनिक फाट्याने तयार झाला. हां, आमचा पहिला स्टॉप आहे मुंब्रा रेती बंदरला. आम्ही आराम करायसाठी बसलेलो आहे. सोडा बिडा घेतलाय आणि आपला रचित भाऊ पण आलाय बाजूला रे. यो लास्टच्या दिवशी येणार आहे. आमचा सेवेकरी आले आम्हाला सेवा करायला. लास्टच्या दिवशी येणार आहे गाडी घेऊन. आणि बघा आपली सगळी अशी पब्लिक बसलेली आहे, आराम करतात जरा. नंतर डायरेक्ट पुढचा स्टॉप आपण आता मुंब्र्याला थांबू आम्ही. टाइमपास गॉगल घ्यायला आमच्या सगळे. हे गोट्या अंपर नाही, मयूर अफजल पाटील. अशा प्रकारे आमचा नाश्त्याचा स्पॉट आला आहे आजचा पहिलावाला. आणि पोरं सगळी वैतागलेत आम्हाला, कारण आम्ही रील काढत टाइमपास करत सगळ्यात मागं आहे. आणि झेंडा जो होता लास्टचा झेंडा पण पुढे गेला, पालखी पण पुढे गेली. हे आम्हाला थांबले सगळे. सारखं फोनवर फोन करता, बाई कुठे राहिले बोलता तुम्ही. बोलता सगळे पुढे गेले. आमचा असंच असतो, टाइमपास करत फुल आम्ही चालत असतो. गॉगल घ्यायला काय थांबलो, काय थांबत आलो आता. बघा तिकडे पुढे आता पोरं आपली वाट बघतात, वैतागले तेवी. अशा प्रकारे वडापावची सोय मंडळाने आमची नाश्त्याची सोय केली. अशा प्रकारे आम्हाला वैतागून थांबले सगळे. तर आता या वडापाव खायला. सगळे गेले पुढं, आम्हीच राहिलो मागं. दर हातान जरा 1 मिनिट. तो गाईज आता आम्ही मुंब्र्यामध्ये चालतोय भर उन्हात. आणि बघा समोरच वरती मुंब्रा आईचा मंदिर आहे, मुंब्रा देवीचा. हे बघा मुंब्रा देवीचा मंदिर आहे. इथून आम्ही चालतोय. आपली अर्धी गँग या साईडून चालते, आम्ही इकडून चालतोय सावलीतून. आता इथून थोडासा पुढं गेल्यावरती कौशाला एका जागेवर आपला स्टॉप असतो. तिथे आपल्याला फ्रूट्स वगैरे, थंडा ज्यूस वगैरे त्याची सोय असते, सेवा असते आपल्याला. आता तिकडे आम्ही डायरेक्ट थांबणार आहे. आता मध्ये नको थांबायला, सगळ्यात मागे आता आम्हीच आहे. असते आता चाललो आहे मुंब्र्यामधून. मध्ये चालतो आता आम्ही. बघा दुपारचे 1 वाजलेत. एकदम कडक ऊन आहे. सगळ्यात मागं आम्हीच आहे. भरपूर लेट केलं आहे आम्ही, थांबत येत होतो म्हणून. शिलपाट्याला आपल्या जेवायचा स्पॉट आहे दरवर्षीप्रमाणे. अजून कौसा पार करायचा आहे. कौसानंतर मग शिलपाटा. जाम चालायचं अजून आपल्याला. मुंब्रा पार होतात नाकी नव्हे तुला आता, कारण ऊन झालं आहे. सो गाईज दुपारचे जेवणाच्या स्पॉटवर पोचायला आम्हाला 2 वाजतात. आणि अजून आम्ही भरपूर लांब आहे. आम्ही आत्ताशी जो असाच एक ज्यूस वगैरेचा तुम्हाला मगाशी बोलले त्या स्पॉटवर पोचले 1:30 वाजलेत. यावर्षी आम्ही सगळ्यात लेट आहे. जेवणाच्या स्पॉटवर आम्हाला पोचायला वाटतंय 2:30-3 वाजतील, कारण शील पाटाला अजून आम्ही कौशामध्ये आहे. आत्ताशी त्या ज्यूसच्या स्पॉटवर आलो आम्ही. सगळ्यात मागं आमची गँग सारखं थांबतात. मास्क घ्यायला काय थांबतात, ग्लोव्ज घ्यायला काय थांबतात, सॉक्स घ्यायला काय थांबतात. मुंब्राच पार नाही झाला अजून. बघा नाही, आत्ताशी जटावाल्या बाबाच्या इथं पोचलो आम्ही. बाबा हे बघा
इथे थोडा वेळ 5 ते 10 मिनटं बसणार, लगेच पुढं. बसा 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 आता. तर गाईज बघा, हे जट्टावाले बाबा आहे, त्यांची इथं आपल्याला सेवा असते, फ्रूट्स वगैरे नंतर ज्यूस वगैरेची. तर आता इथे बसलो, येऊन जरा थांबतो, ज्यूस वगैरे पितो, काय असेल ते खातो, नंतर मग पुढं जातो आम्ही. चालताना अशी सावली आल्यावर जाम भारी वाटते. अजून 2.5 किलोमीटर बाकी आहे जेवणाचा स्पॉट. सगळी जेवण झोपले असतील आणि आम्ही अजून चालतो. भांडी घासायला जावं वाटतं आम्ही आता लास्टला. ना आमचा येऊ लक्की रस्ता आहे. 3 वर्ष आम्हाला कंटिन्यू ना या रस्त्यावरती पैसे भेटलेत पडलेले. 1 वर्षी 200 भेटलेले, मागच्या वर्षी 500 रुपये भेटलेले. या वर्षी असं वाटतं की आमचेच पैसे पडतील. बघूया आता नशीब. या वर्षी पण आपला ऐका हॅट्रिक तर आपल्याला भेटलेले आहे. चलो आता हसते जाऊया. थोडासाच राहिला पल्ला दुपारचा आपला. आता मजा बघा तुम्ही चालताना जरा रिफ्रेश हब. हे मजा बघायची आहे का चाचा? हो चाचा, हो चाचा, ऊपर 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 ऊपर. हा भारी वाटते. थंडा एकदम भारी वाटला का नाही? जरा रिफ्रेश झालो आम्ही. पोचलोच. यो ब्रिज पार केल्यावर पोचलोच. बसलोय आराम करायला सावळीमध्ये. आणि इथं पालखी आली बघा. आता जस्ट पोचलो. आता इथून फक्त एक लेफ्ट मारायचा. माझी बरं नरम आहे का? पायाच्या हालत बघा काय झाली. बिना चपलीची दाखव, बिना चपलीची. ये कपले ना भाई. तर आपल्याला आजचा जो दुपारचा स्पॉट आहे शिरफाट्यावरून जस्ट लेफ्ट मारून 100 मीटरवरती जेवणाचा स्पॉट आहे. त्याच्यानंतर थोडा आराम वगैरे करून आपल्याला परत या साईडला जायचं आहे. रोडपालीला आपला संध्याकाळचा स्पॉट आहे. तर पालखी पण थोड्या वेळा आधीच पोचले. ऊन आहे त्याच्यामुळं पालखी पण थोडा लेट आहे. आत्ता टाईम झाला 2:30 वाजून गेलेत. आत्ताशी आम्ही पोचतोय दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवरती. आता जरा जाऊन आराम करतो, आराम करून जेवतो. तुम्हाला दाखवतो आजच्या दुपारच्या जेवणाला काय व्हरायटी आहे ते. चला आता. सो हे बघा अशा प्रकारे आता आलो आहे ना, फ्रेश बीच झालो आहे. इथं आपले सगळे पालखी बंधू सगळे बसलेत जेवायला. हे बघा आता आम्ही पण जेवायला घेतोय. प्रज्योतनी पहिलाच नंबर लावले. चल आलो. चल आणि जेवून तिकडं आपले अर्धे भाऊ लोक आराम करतात. तर घेतो जेवायला. चला फटकन, मग आराम करायला टाइम भेटेल आपल्याला थोडा. बघा असा दुपारचं जेवण. डाळ भात, भाजी, जिलेबी, गुलाबजामुन, खीर आहे, पापड आहे. तर कसं एकदम मेजवानी आहे ना. तर घेतो जेवून गाईत. चला. भाऊ आपल्याला फुल सोय करायला लागलाय. छास बीस आणून दिलाय बघ. सगळ्यांची कशी सोय करतोय. शेवेला आपले भाऊ लोक घेतात जेवण. या जेवायला कसे आराम करतात. सगळे पडलेत बघा, कसे झोपलेत.
आणि आता डाव बसेल शेकड्याचा यांचा. आम्ही पण आता डाव बसवतो इकडं, जागा शोधतोय आम्ही. आता वॉर्मअप चालू आहे संध्याकाळचं. आम्ही चालायला स्टार्ट करतोय त्यासाठी. पाकिस्तानवाल्यांसारखा करते वॉर्मअप. यो गेअर टाकते आणि पालखी गेली पुढं. अख्खे मंडळातले सगळे पोरं गेले पुढं. आम्ही आता सगळ्यात लेट, कारण लेट आलो, आराम केला, आता लेट निघालोय. मोबाईलवर चार्जिंग केली जरा. आमची अख्खी गँग निघाली बघा परत एकदा. आता पुढचा स्टॉप रोडपाली आहे रात्रीचा, पण मध्ये जो आपला नाश्त्याचा स्पॉट असतो तो खुटारीला आहे. खुटारीला तर आता थांबत थांबत रस्त्याची मजा घेत, मोसमची मजा घेत चालू आपण आता. पाणी दे रा. मुंडी बदमाश ना सगळे मागे अजून येतात, ते पण असते असते एकत्रच चाललो आम्ही असं. पण so hot weather is so hot. हाय गर्मी, जाम खतरनाक गर्मी. अनस्टॉपेबल आहे आम्ही, अनस्टॉपेबल. टॉप घेतलाय, पायांचे आलेत बघा कंडिशन, काले पिवले सगळे झालेत ना. कुठं थांबलेत बघा, सलून मध्ये थांबलेत पोरं. आपले दोन भाऊ मागे आहेत, रोहन भाऊ आणि मुंडी बदमाश. दोघे जण मागे आहेत, त्यांच्यासाठी थांबलेलो आम्ही. परत ते सुरकाने याचे कमरला आणि रुबाब दाखी सेम. हे बघा थांबलेन गया, आणि हे बघा यांचा फेस वॉश चालू. फेशियल एकदम भारी. मसाज कर, मसाज मागून. तोंडाची मसाज कर रे. हे दाढी बरं. सॉरी आज जोरात मारलं. रस्त्यात चालतच होतो तेवढ्यात आपले भाऊ लोक भेटले, बोलतात की कलिंगड खाण्यासाठी थांबा. तर कलिंगड खायसाठी थांबलो आता. तर गाईज या गरमीमध्ये कलिंगड खायला जरा भारी वाटेल, थंड थंड. गाइस दिस इज अ टर्बोजो. गाईज आता कलिंगड ब्रेक झाला, परत आता मजा मस्ती करत आम्ही चाललोय पुढं. आता पुढे टी ब्रेक. आता टी ब्रेक आहे. हाय का माहित फक्त 3 किलोमीटर वरती आता आपला नाश्ता आहे, चहा आणि बिस्किट संध्याकाळचा. आणि आपली पूर्ण आता गँग एकत्र आले, यांच्यासाठी थांबलेलो आम्ही. सगळे भेटले आता आपल्याला बघा, एकत्र चालतात आम्ही सगळे. राहुल पुढे गेलाय, याचा बघा काय चाललंय. काय बनवायची का असं कसला? दाखव. नांदत पाण्यात उचकीला उचलू चल ना तर. आता खुटारी नेक्स्ट स्टॉप खुटारी. नवीन ट्रेंड आहे, भारी वाटतं. बघ काय बोलतो. आता बघ काला जामून झाला. दुसरं आहे का? मला वाटलं बघतच आहे लांब.
गाईज आम्ही एवढ्या मागं आहे ना, आता बघा आमचे मंडळाचे सर्व सेवेकरी चहा आम्हाला इथंच घेऊन आले. बोलते की तुम्ही पोचसपर्यंत बोलते आमची बाकीची कामं आडून राहतील, तर बोलते तुम्हाला डायरेक्ट चहा घेऊन आलो आहे आम्ही. थोड्या वेळेला जेवण पण घेऊन येतील वाटतं आता हे लोक. आता बघू, थोडा पुढे जाऊन थांबू, कारण आता चहा तर पिला सगळ्यांनी. स्पॉट चहाचा तिकडे जरा वेळ बसू. हे आला शिलफाटा. लाईनीन बसले, सेल्फी काढतोय आपला भाऊ, जरा टाइमपास. काढ रे, काढ काढ. प्रकारे पोचलो आता आम्ही तलोजाला. तलोजाच्या पुढे आमचा रात्रीचा वस्ती आहे, रोडपालीला. आता समोर तिकडे तुम्हाला लांब अशा बिल्डिंगी दिसतात का माहिती नाही बघा, त्या बिल्डिंगीच्या तिथं जायचं आपल्याला. अजून आम्हाला अर्धा तास तरी लागेल पोचायला, अर्धा ते पाऊण तास हमखास, बरोबर ना. हे बघा गँग आता मोठी झाली, जेवढे पण मागे होते सगळे पोरं आपल्याला ॲड झाले. जेवढं पण मागं होते सगळे पोरं ॲड झाले आहेत आपले. हे बघा तलोजा गाव. चला आता आस्ती बडे चलो आगे. कालोख पडत आला आता जवळ, आणि आता 1.5 किलोमीटरवरती आपला स्टॉप आहे आजचा, जो विश्रांतीचा रात्रीचा. आता सगळ्यात मागं जसं बोललो आम्हीच आहे. चाललोय आस्ती, कारण आता जाऊन पण काय करायचं, आराम करायचं, जेवायचं, झोपायचंच आहे. झोपत तर आम्ही असं पण नाही, मजा करत असतो, रात्रभर मस्ती करत असतो. तर बघू आता थोड्याच वेळात पोहोचेल, तुम्हाला दाखवतो आजची आपली जी वस्ती आहे ती रोडपाली गावात. चलो. आता रस्त्याला असा भेटला एक, दाखव रे आपण काय घेतलंय. वडापाव पॅटीस बिटीस घेतलाय. अजून काय, स्प्राईट दे. खाऊ नंतर जाऊ पुढं, कारण भूक लागली आता जाम. मयूर तिकडं काय करते त्यालाच माहिती. चलो काहीच, आजचा पल्ला इथेच संपलाय आमचा. रोडपाली गाव, इथे आमची वस्ती आहे आजची. पोचलो फायनली. आता समोर बजरंगबलीचा मंदिर आहे, मंदिरामध्ये आम्ही लोक असतो वस्तीला, आणि बाकीची जी आपली पालखीतले मंडळी आहेत ते इकडे या बंगल्याच्या इथं जागा एक तिकडं असते. तर चला आता पहिले बॅगा बिगा घेऊन आपल्या जागेवर जाऊ आणि आराम करू जरा वेळ. जय एकविरा. हे बघा इथे आपल्याला जेवणाची व्यवस्था वगैरे असते पूर्ण दादाकडून. त्या इथे सर्व पालखीची पब्लिक दिसते, आणि आम्ही लोक तिकडं असतो देऊलात समोरच्या. बॅगा उतरवल्या ना सगळ्या. काहीच आता आलो आम्ही आमच्या स्पॉटवरती रात्रीचे. बघा मला दाखवतो स्पॉट कसा काय. सगळ्यांचा आराम चालले. बजरंगबलीचा देऊळ आहे, देऊलामध्ये आम्ही असतो.
थोबाडीबाड धुवायला आले टँकरवरती. हे बघा भगवान मिळतंय. जरा फ्रेश झालो कारण आमचा जो पालखीचा टँकर आला नाही तर अंकलनी आम्हाला दिला पाणी. फ्रेश झालो आम्ही. गपचूप आलो आम्ही 4 जण. चला आता जरा आता आराम करू मग डायरेक्ट जेवायला. आरती झाल्यावरती आरतीसाठी पण जाऊ आपण. जुगार बसलेला आहे. जुगार पहिले खेळणार आहे आम्ही त्याच्यानंतर मग जेवायला जाऊ. हे बघा सगळे जुगारी बसला तर जुगार केला जाऊ. या जेवायला बघा संध्याकाळचं जेवण भाकरी आहे, 2 भाज्या आहेत, चणा डाळ, मशरूम, नंतर मटर पनीर, गुलाबजामुन, डाळ भात. तर या गाईज जेवायला. बघा आपली गँग सगळी बसली. आता जेवून घेतो आम्ही. गाईज असा हा होता आमचा आजचा दिवस. तर आजचा जो दिवसाचा ब्लॉग आहे ते करूया एंड. कारण आता ब्लॉग एडिट केल्यावरती ब्लॉग मला एडिट करायचा आहे. एडिट करून सेव्ह वगैरे करून अपलोडला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मग मी आराम करेल दिवसभराचा. कारण सकाळी लवकर पण उठायला लागेल म्हणून परत लवकर पालखी घेऊन निघायला लागेल. तर काही कसा वाटला ब्लॉग सांगा नक्की. कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त. भेटूया परत उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्याच्या पण दिवसाचा जो रुटीन असेल तुम्हाला बघायला भेटेल. तर चला बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.